महाराष्ट्रात असो किंवा देशात असो, आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट राजकारण्यांना माहिती असते. त्यात शरद पवारांना तर माहिती असतेच असते. पण आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी त्या मुंबईला गेलेल्या आहेत. या गोष्टीची माहिती शरद पवारांना नव्हती, असं शरद पवारांनीच आज सकाळी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. या गोष्टीतून बऱ्याच गोष्टी समजून जातात. शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत हेही सांगितलं की अजित पवारांच्या बरोबर त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि अजित पवार आणि शरद पवार या दोघांची जी राष्ट्रवादी काँग्रेस होती यांचं विलिनीकरण 12 फेब्रुवारीला होणारच होतं, या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर. एवढं सगळं घडत असलं तरी काही गोष्टी मात्र स्पष्टपणे आता दिसत नाही आहेत. ती म्हणजे आता विलिनीकरण कधी होणार. कारण ज्या पद्धतीनं घडामोडी घडतायत, ज्या पद्धतीनं घरातल्या घरात काही क्रॅक्स दिसायला लागलेले आहेत, त्यावरून असं आपण म्हणू शकतो की उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर आज घेतली जाईलच, पण जी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होती, जे विलिनीकरण होणार होतं, ते मात्र आता सध्या समोर दृष्टिक्षेपात दिसत नाही. ते लांबणीवर पडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. असं मी का म्हणतोय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पवार साहेबांच्या समोरच विलिनीकरण व्हावं, ते जास्त दिवस पुढे जाऊ नये आणि राष्ट्रवादीचे हे दोन जे फॅक्शन्स आहेत ते तसेच राहू नयेत, अशी अजित पवारांची इच्छा होती. त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा सुतोवाच केलेलं होतं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. स्वतः जयंत पाटलांनी देखील याबद्दल सांगितलंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होत्या. त्याबद्दल अजित पवारांच्या बरोबर त्यांच्या अनेक बैठका झालेल्या होत्या आणि ही गोष्ट लवकरच घडणार होती. हे सगळं जरी झालं असलं तरी आता ही गोष्ट व्हायला किंवा लवकरात लवकर करायला अजित पवारच आपल्यात नाहीत. कारण अजित पवारांचा निर्णय हा अंतिम असणार होता. असं असायचं कारण काय, तर अजित पवार हे सत्तेत सहभागी होते. त्यांच्याकडे मंत्रिमंडळातली अनेक पदं होती. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे याचा शेवटचा निर्णय अजित पवारच घेणार होते आणि आता ते नसल्यामुळं हा निर्णय कोण घेणार, असा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळे विलिनीकरण पुढे जाण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं, ते म्हणजे कोणती फॅमिली या पक्षामध्ये वरचढ राहणार. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार फॅमिली अशी सिंगल फॅमिली जरी पकडली तरी पवार फॅमिलीमध्ये आता दोन महत्त्वाच्या पॉलिटिकल फॅमिलीज आहेत. ती म्हणजे एक अजित पवारांची फॅमिली, ज्यामध्ये सुनेत्रा पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत. त्याशिवाय दुसरी फॅमिली आहे शरद पवारांची फॅमिली. यामध्ये शरद पवार स्वतः आणि सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळं या दोन फॅमिली आहेत. या दोन फॅमिलींचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसवरती वर्चस्व आहे, वजन आहे. त्यामुळं आता येणारी जी नवीन राष्ट्रवादी काँग्रेस असेल, जी एकत्र असेल, या फॅमिलीमध्ये वजन कुणाचं राहावं याबद्दल मतभेद आहेत. आणि अनेकांना जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी जेव्हा वेगळी चूल मांडली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जे जे लोक गेले, मग तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सर्वांना असं वाटतं की या नवीन पक्षामध्ये देखील याच पवार फॅमिलीचं म्हणजे अजित पवारांच्या फॅमिलीचं वर्चस्व असावा, त्यांचं वजन असावं, जेणेकरून सगळे निर्णय तिथून घेतले जातील. अन्यथा हे सगळे निर्णय शरद पवारांच्याकडे किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील आणि ते जाऊ नयेत असं पक्षातल्या जे आता सध्या जे 40 आमदार आहेत त्या सर्वांना असंच वाटतं. म्हणूनच सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची घाई केली गेली आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला गेला. 13 दिवसांची देखील वाट पाहिली नाही. याच्या मागे अनेक कारणं आहेत. अर्थात या सर्वांच्या दृष्टीनं शरद पवार हे काही कमी आहेत किंवा शरद पवारांचं वर्चस्व ते मान्य करत नाहीत असं नाही. पण सध्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी आहे आणि अजित पवारांनी जो एक नवीन प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा धडा घालून दिलाय, या धड्यावरून जाताना त्या सर्वांना असं वाटतं की पवार साहेब आमचे वंदनीय असले तरी पक्षामध्ये वर्चस्व मात्र सुनेत्रा पवारांच्या फॅमिलीचं राहायला पाहिजे. असं होण्याचं दुसरं कारण म्हणजे नरेश अरोरा. शरद पवारांना जेव्हा नरेश अरोरा यांच्याबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा पवार साहेबांनी असं सांगितलं की मी यांना ओळखत सुद्धा नाही, मला माहिती नाही ते कोण आहेत. आता नरेश अरोरा कोण आहेत, तर ते अजित पवारांचे राजकीय सल्लागार होते. त्यांच्याबरोबर ते अनेक वेळा असायचे. त्यांच्या अनेक कॅम्पेन्सच्या मागचं डिझाईन हे नरेश अरोरांचं असायचं. पण नरेश अरोरा कोण आहेत हे शरद पवारांना माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. याच्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात की नरेश अरोरांनीच पुढं होऊन सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदासाठी तयार केलं. प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा पुन्हा मी जेव्हा मागं उल्लेख केला तोच नरेश अरोरांनी घालून दिला आणि सुनेत्रा पवारांना तयार केलं. अगदी ह्या घटनेला फक्त 3च दिवस झालेले आहेत अजित पवारांच्या मृत्यूला, तरी देखील सुनेत्रा पवार तयार झाले आणि आज कदाचित त्यांचा शपथविधी देखील होईल. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर नरेश अरोरांचं जे पॉलिटिकल ॲडवायझरी आहे किंवा त्यांचं जे स्थान आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बळकट आहे. भविष्यात ते काय असेल माहिती नाही, पण सध्याच्या घडामोडींमध्ये मात्र नरेश अरोरा अत्यंत महत्त्वाचे आहेत, एवढं मात्र नक्की. आणि त्यामुळं हे विलिनीकरण आणखी काही दिवस लांब पडू शकतं, कारण त्यांचा प्रभाव अजूनही पक्षामध्ये स्पष्ट दिसतोय.
आणि तिसरं महत्त्वाचं गणित जुळवणं अवघड होणार आहे पक्षामध्ये, ते म्हणजे सत्तेतली भागीदारी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे तो सत्तेत सहभागी आहे. त्यांच्याकडे आता सध्या अजित पवारांचं सोडलं तर अजून 9 मंत्रिपद आहेत आणि ही 9 मंत्रिपदं त्यातल्या अनेक आमदारांच्याकडे आहेत. मग आता जर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ही राष्ट्रवादी जर एकत्र आली तर या मंत्रिपदांचं काय? या नवीन होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, जयंत पाटील आहेत, असे अनेक महत्त्वाचे नेते आहेत ज्यांना मंत्रिपदं दिली जातील किंवा दिली जायलाच हवीत. कारण त्यांचा राजकीय अनेक वर्षांपासूनचं मंत्रिमंडळातलं स्थान आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं पाहिजे. त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसमधले आता जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांची अशी इच्छा आहे की हे शेअरिंग आपल्याला करायला लागू नये. कारण असं जर शेअरिंग झालं तर महत्त्वाची खाती, उदाहरणार्थ अर्थमंत्री पद आहे, हे अर्थमंत्री पद जयंत पाटलांच्याकडे जाऊ शकतं. कारण जयंत पाटलांनी या अगोदर महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून काम भूषवलेलं आहे. या अगोदर त्यांनी काम केलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि जर जयंत पाटील अर्थमंत्री होणार नसतील तर हे मंत्रिपदच कदाचित भाजपाकडे जाईल आणि देवेंद्र फडणवीस ते आपल्याकडेच ठेवून घेतील की काय, अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे जर हे मंत्रिपद राष्ट्रवादीकडे आलं आणि ते एकत्रित राष्ट्रवादीकडे आलं तर त्यासाठी जयंत पाटील यांच्याशिवाय दुसरा कुठलाही महत्त्वाचा दावेदार नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टींच्यामुळं राष्ट्रवादीतल्या ज्या अजित पवार गटातल्या नेत्यांना असं वाटतं की हे एकत्रीकरण जर असं होणार असेल तर त्यामुळं आपला लॉस होणार आहे आणि तो लॉस टाळण्यासाठी देखील ही गोष्ट पुढे ढकलली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टींच्यामुळं आता शक्यता अशी निर्माण झालेली आहे की शपथविधी होईल, सगळ्या गोष्टी होतील, राज्याचा गाडा चालू राहील, पण विलिनीकरण मात्र थांबवलं जाईल, काही दिवस पुढे ढकललं जाईल. याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल मार्ग असा निघू शकतो की तो म्हणजे संघटनात्मक लेवलवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवारांची अशी इच्छा होती नेहमीच की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं नाही. त्यामुळं त्या स्वतः संघटनात्मक लेवलवर एकत्र आले तरी त्यांचे जे आमदार आहेत आता सध्या, ते आमदार कोणतीही मंत्रिपदं स्वीकारणार नाहीत. अशा केसमध्ये हे विलिनीकरण होऊ शकतं. ते एकच चान्स आहे जर विलिनीकरण लवकरात लवकर व्हायचं असेल तर. पण याच्याबद्दलच्या अजून बैठका होतील, त्यातून निकाल लागेल. पुढं काय होईल त्यावर आपलं लक्ष राहीलच, पण तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादीचं विलिनीकरण लवकर होईल की लांबणीवर? हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.